ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पते दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनियनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, श्रीरामकृष्ण लीला प्रसंग या वर्गातील आज आपला हे दुसरं व्याख्यानाला सुरुवात करूया त्याच्या आधी एक दोन सूचना आपल्याला सांगावसं असं वाटतं। त्यातली एक महत्त्वपूर्ण सूचना म्हणजे अशी, रामकृष्ण विवेकानंद आध्यात्मिक केंद्र कोल्हापूर याचं रूपांतरण रामकृष्ण मठ कोल्हापूरमध्ये होत आहे आणि याची जे काही सूचना बेलूर मठातून प्राप्त झालेली असून पण त्याच्याकरता सरकारी मान्यताही लागत असते। तर ती सरकारी मान्यता प्राप्त करण्याकरता सगळे प्रयत्न जोमाने सुरू आहेत आणि ती मान्यता प्राप्त झाल्याबरोबरच रामकृष्ण मठ कोल्हापूर हे अस्तित्वात येणार आणि ती आनंदाची बातमी आम्ही आपल्या सर्वांना नक्कीच त्या प्रसंगी सांगणार आहोत। पण सध्या ही प्रोसेस चालू आहे, हे सर्वांच्या फक्त माहितीकरता मी सांगत आहे। दुसरी सूचना, की हा वर्ग जो सुरू आहे, मी आपल्याला मागच्या वेळेस सांगितलं हायब्रिड वर्ग आहे। म्हणजे इथे माझ्यासमोर कोल्हापूरचे काही भक्त उपस्थित आहेत आणि या वर्गाचं आम्ही रेकॉर्डिंग करत आहोत। लाईव्ह स्ट्रीमिंग करणं सध्या शक्य नाही, तांत्रिक अडचणी आहेत। आमची व्हॉलंटिअरची टीम तयार होत आहेत आणि ती लवकर होणारच आणि त्या संदर्भात आपल्याकडनं मला बऱ्याच काही व्हिडिओ आणि ऑडिओबद्दल बऱ्याच सूचना सजेशन्स प्राप्त झालेले आहेत। त्या सर्वांवरती आम्ही अंमल बजावणार आहोत, पण आम्हाला थोडा वेळ द्या। नक्कीच त्या सगळ्यांमध्ये आम्ही हवे ते बदल नक्कीच करूया। आणि एक अजून सूचना, की मी आत्ताच सांगितलं की लाईव्ह स्ट्रीमिंग सध्या तरी शक्य नाही। अनेक भक्त मला विचारत होते की ज्या वेळेस हा वर्ग असतो त्यावेळेस आम्ही बघू शकतो का यूट्यूबवरती। तर बुधवारी संध्याकाळी 5 ते 6 या वेळात हा वर्ग इथे भरत असतो कोल्हापूरला, पण त्यावेळेस सध्या लाईव्ह स्ट्रीमिंग हे आत्ता तरी शक्य नाही आहे। म्हणून आम्ही रेकॉर्डिंग करून आणि काही तासानंतर त्याला म्हणजे बुधवारी रात्री यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो, त्यानंतर आपण त्याला बघू शकता। तर या सगळ्या सूचनांच्या नंतर आपण आपल्या वर्गाकडे वळूया। श्रीरामकृष्ण लीला प्रसंग
साधारणपणे आपण मागच्या वर्गात आपण काय अध्ययन केलं होतं त्याचा एक थोडासा गोषवारा घेऊन पुढे जाऊया. मागच्या वर्गामध्ये आपण चर्चा केली होती दोन्ही प्रणाम मंत्र जे आहेत त्याचा काय अर्थ, सारखाच अर्थ होता, फक्त विभक्ती भेद होतं, पण त्याची पण चर्चा केली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांना अवतार वरिष्ठ का म्हटलंय हे अगदी थोडक्यात आपण त्याची चर्चा केली होती. त्याच्यावरती बृहत चर्चा भविष्यात आपण करणार आहोत. विशेष करून इथे जे शारदानंदजी महाराज म्हणतात की सर्व अवतारांचे सर्व गुण हे भगवान श्रीरामकृष्णांच्या एकाच ठिकाणी ते उपलब्ध आहेत, म्हणून त्यांना अवतार वरिष्ठ असं म्हटलं आहे. पण तरतम करायचं नाही आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की अवतार वरिष्ठ जरी म्हटलंय तरी बाकीचे अवतार काहीतरी कमी आहेत आणि आमचे ठाकूर हे फार श्रेष्ठ आहेत त्यांच्या तुलनेमध्ये, या अर्थाने नव्हे. समेशन अँड कन्झ्युमेशन हे शब्द वापरलेत शारदानंदजी महाराजांनी. ऑफ ऑल अवताराज, आत्तापर्यंतचे सगळे अवतार जे आहेत त्यांचे सगळे गुण भगवान श्रीरामकृष्ण स्पष्टपणे हे आपल्याला बघायला मिळतात, त्या अर्थाने ते अवतार श्रेष्ठ आहेत. फुलफिलमेंट ऑफ ऑल अवतार हे पण एक शब्द आपण नक्कीच म्हणू शकतो, याची चर्चा केली. दुसरं आणि महत्त्वाची चर्चा केली साहित्य आणि शास्त्रामध्ये अंतर. साहित्य हे मनोरंजन करत असतं, मनाला एक 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 मन सुखावतं, एक आधार तात्पुरता मिळतो. पण शास्त्रांमध्ये ती ताकद असते की ते माणसाचे जीवन बदलू शकतं, आणि म्हणून श्रीरामकृष्ण लीला प्रसंग हे शास्त्र आहे, साहित्य नाही. शारदानंदजी महाराज हे निर्विकल्प समाधिमान ऋषी, त्यांनी या ग्रंथाची रचना केली. आणि आपण बघितलं की स्वामी विवेकानंदांनी स्पष्टपणे नाकार दिला होता की मी ठाकूरांचं चरित्र लिहू शकत नाही. का? कारण की त्यांच्या ठाकूर हे म्हटल्याबरोबर त्यांच्या भावना इतक्या भरून यायच्या. एक प्रसंग मला ध्यानात येत आहे. स्वामी विवेकानंदांचे संस्मरण कोणी ते लिहिलं मला ते लक्षात नाही, मी तुम्हाला पुढच्या वेळेस सांगेन. पण त्यांनी आपल्या संस्मरणामध्ये लिहिलं आहे की स्वामी विवेकानंदांनी ठाकूरांवरती फक्त 2च व्याख्यानं दिली, एक लंडनला एक न्यूयॉर्कला. आणि जे व्याख्यान न्यूयॉर्कला त्यांनी दिलं आणि त्या भगिनी एडी एडेथ बहुतेक त्यांचं नाव आहे, त्या स्पष्टपणे म्हणतात की मी साधारणपणे ठाकूरांना क्षमा करा, स्वामी विवेकानंद जेव्हा व्याख्यान द्यायला जायचे इतके कॉन्फिडन्सने भरलेले असायचे प्रत्येक वेळेस. आणि विशेष कर त्या व्याख्यानामध्ये, ज्या व्याख्यानामध्ये ते ठाकूरांवरती बोलणार होते त्या दिवशी ते इतके साधारण दिसत होते, त्यांच्या चेहऱ्यावरचं जणू काही तेज कोणी हरून घेतलं. असं का व्हावं? एडी एडेथच आहे बहुतेक त्या, आणि ते स्पष्टपणे म्हणतात की असं मी कधी स्वामीजींना कधी बघितलं नाही. न्यूयॉर्कच्या व्याख्यानामध्ये जे व्याख्यान त्यांनी स्वामीजींवर ठाकूरांवरती दिलं होतं, आणि नंतर बोलण्याच्या ओघात स्वामीजी म्हणाले की त्यांच्या बाबतीत काही बोलायचं आहे तेव्हा माझ्या भावना इतक्या उचंबळून येतात की मी स्वतःला थांबवू शकत नाही. तर जर एक व्याख्यानाकरता स्वामीजींचे त्या आपल्या म्हणजे त्या भावना किंवा ते आवरू शकत नव्हते, इतकं त्यांचं प्रेम होतं, तर हे ग्रंथ लिहिणं खरंच त्यांच्याकरता फार अवघड होतं. जरी ठाकूरांना सगळ्यात योग्य पद्धतीने समजलं असेल, आपल्या सर्वांना माहिती स्वामीजींनीच समजलं होतं, तरीसुद्धा तिथे स्वामीजी म्हणतात की नाही ते मी करू शकणार नाही, आणि ती जबाबदारी त्यांनी शारदानंदजी महाराजांना सोपवली होती. त्याच्यानंतर एक शेवटचा पॉईंट जो मागच्या वेळेस पण चर्चा केली होती ते म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण की हे लीला प्रसंग श्रीरामकृष्णाचं चरित्र आहे का? नक्की आहे. पण त्याच्याबरोबर आपण जे भगवान श्रीरामकृष्णांचे इतके जवळचे भक्त आहोत, आपल्याकरता हे चरित्र तर आहेतच, पण त्याच्याचबरोबर काय आहे तर हे भगवान श्रीरामकृष्णांच्या मनाचा वेध घेणारा एक शास्त्र ग्रंथ आहे, लक्षात ठेवायचं आहे. मनाचा वेध घेणारा शास्त्र ग्रंथ, याचा अर्थ काय तर ते जेव्हा ग्रंथ परिचयावरती जाऊ तेव्हा लक्षात येईल. का? कारण की ठाकूरांच्या मनाचं इतका सुंदर विश्लेषण इथे शारदानंदजी महाराजांनी ते केलेलं आहे.
आता याच्या पुढे थोडंसं आज जाऊया. एक मुद्दा ज्याची सुरुवात मागच्या वेळेस केली होती पण तो पूर्ण झाला नाही, त्याच्या संदर्भात चर्चा करून मग नवीन मुद्दे घेऊया आज. श्रीरामकृष्ण लीला प्रसंग चर्चा करत असताना मी आपल्या सर्वांना एक नम्र विनंती करतो की थोडं माझ्या बरोबर चला, थोडं धीर आपल्याकडनं मला फार अपेक्षित आहे. का? साधारणपणे कसं असतं की आपल्या सर्वांना व्यक्तिमत्वामध्ये खूप रस असतो. व्यक्तिमत्व म्हणजे श्रीरामकृष्ण म्हणा, माताजी म्हणा, स्वामीजी म्हणा, त्यांच्या जीवनातल्या घडलेल्या घटनांमध्ये आपल्याला खूप रस असतो. पण त्याच्याच बरोबर विशेष करून तिघही अवतार आहेत, तर त्या घटनांचं आपल्याला योग्य पद्धतीने किंवा योग्य माणसांनी जे इंटरप्रिटेशन केलेलं आहे, त्याचं विश्लेषण केलेलं आहे, त्यांच्याकडून ज्यांनी त्या तिघांना बघितलंय त्यांच्याकडून आपल्याला ते शिकून घ्यायचं आहे. पण हे त्यांच्याकडनं ते इंटरप्रिटेशन, ते विश्लेषण जर शिकून घ्यायचं आहे, त्याच्याकरता आपल्या मनाची भूमिका योग्य पद्धतीने तयार झाली पाहिजे. शेती करायची असेल, आपण काय करतो, ते तिथे ती जमीन तयार करतो, आधी ट्रॅक्टर चालवतो वगैरे वगैरे, तिथले गवत काढतो, दगड माती वगैरे असतील ते काढतो, आणि नंतर मग ती एक जमीन तयार झाली, नंतर शेती करतो. तर आपल्याला जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांसारख्या अवतार वरिष्ठांचं जर त्यांचं मन आपल्याला जोखायचं असेल, तर त्याच्याकरता एक योग्य भूमिका, योग्य मन आपलं सुद्धा तयार झालं पाहिजे. त्याच्याकरता मी हे थोडंसं किस काढत आहे. ही भूमिका तयार का करत आहे, तर त्याचं मागचं मुख्य कारण हेच आहे. एक शब्द मागच्या वेळेस वापरला होता, आपल्याला लक्षात असेल की हे रामकृष्ण संघामध्ये याला म्हणतात स्क्रिप्चर ऑफ द स्क्रिप्चर्स. स्क्रिप्चर ऑफ द स्क्रिप्चर्स म्हणण्याचं मागचं कारण काय, तर बिलकुल एक गोष्ट स्पष्टपणे आपल्याला लक्षात येतं की पहा, स्क्रिप्चर किंवा शास्त्र कशाला म्हणतो आपण? गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र इत्यादींना शास्त्र म्हणतो. पण रामकृष्ण संघामध्ये लीला प्रसंगाला स्क्रिप्चर ऑफ द स्क्रिप्चर्स म्हणजे सगळ्या शास्त्रांच्या वरती याला दर्जा का दिला जातो? त्याचं कारण स्वामीजी सांगतात, किंवा आपण वाचलं असेल की शास्त्रांच्या दृष्टीमध्ये श्रीरामकृष्णांचं जीवन वाचलं पाहिजे, किंवा श्रीरामकृष्णांचं जीवन शास्त्राच्या दृष्टीमध्ये म्हणजे वाईसे वर्षा, दोन्हीकडनं पण घेऊ शकतो. शास्त्र वाचा आणि ठाकूरांचं जीवन बघा, किंवा ठाकूरांचं जीवन बघा आणि शास्त्र वाचा, तर आपल्याला त्याचा जास्त लाभ होईल. एक पहिलं कारण. जेव्हा आपण शास्त्र वाचतो बंधू भगिनींनो, शास्त्रांमध्ये काय असतं? शास्त्रांमध्ये ब्रह्मतत्व किंवा आत्मतत्व, त्याचे ॲट्रिब्यूट्स, त्याचे गुणधर्म सांगितले असतात, किंवा ते प्राप्त केल्याने आपल्याला काय प्राप्त होईल. सगळे भय निघून जातील, अजून काही प्राप्त करायची इच्छा होणार नाही, वगैरे वगैरे सगळं सांगतात आपल्याला. पण प्राप्त केल्यानंतर मनुष्य जीवनामध्ये नेमकं काय अनुभव प्राप्त होतो हे तिथे शब्दांच्या माध्यमातून लिहिलेलं आहे. शब्दांच्या माध्यमातून तिथे लिहिलेलं आहे, पण ते आपल्याला कळत नाही. आणि जे काही अनुभव आपल्या ऋषींनी उपनिषदांमध्ये लिहून ठेवलेले आहे, ते आपल्याला जसेच्या तसे वाचायला मिळतात लीला प्रसंगामध्ये. म्हणून लीला प्रसंग वाचावं, आणि म्हणून त्याला म्हणतात स्क्रिप्चर ऑफ द स्क्रिप्चर्स. मी पुन्हा सांगतो, उपनिषदांमध्ये जे काहीही अनुभव ऋषींनी मांडून ठेवलेले आहेत, ते सर्व अनुभव आपल्याला ठाकूरांच्या जीवनात, आता ते उपनिषद लिहिले गेलेले 5000 वर्ष आधी, आपल्याला कधी कधी मनात संदेह निर्माण होतो, हे असं खरंच घडतं का? तर त्याची पावती, त्याचा प्रूफ कोण देतं? त्याचा प्रूफ आपल्याला भगवान श्रीरामकृष्ण देत आहेत. म्हणून हे स्क्रिप्चर ऑफ द स्क्रिप्चर्स आहेत, म्हणजे सगळ्या शास्त्रांच्या
वरती असलेलं शास्त्र. अजून एक आपल्याला खूप प्रेरणा मिळते या लीला प्रसंग वाचल्यानंतर, की उपनिषदांमध्ये ज्या आत्मानुभूतीचं वर्णन आपल्याला मिळतं ते आपल्याला भगवान श्रीरामकृष्णांच्या त्यांच्या कॉन्शियसनेसमध्ये, त्यांच्या चैतन्यामध्ये ते ब्रह्मतत्व प्रकट झालं होतं याची वर्णना आपल्याला लीला प्रसंगामध्ये मिळते. म्हणजे हे ब्रह्मसाक्षात्कार, हे आत्मसाक्षात्कार हे नुसती काही कोरी कविकल्पना नाही. जर मनुष्य देहधारी श्रीरामकृष्णांच्या कॉन्शियसनेसमध्ये, त्यांच्या चैतन्यामध्ये ते ब्रह्मतत्व, ते अनंत तत्व प्रकाशित होऊ शकतं, तर ते आपल्यामध्ये सुद्धा होऊ शकतं. फक्त अपेक्षा काय आहे, अपेक्षित काय आहे, की आपण सुद्धा त्यांच्यासारखी साधना केली पाहिजे. त्यांच्यासारखा त्याग वैराग्य आपल्या जीवनात सुद्धा आला पाहिजे. म्हणून या लीला प्रसंगाला स्क्रिप्चर ऑफ द स्क्रिप्चर्स म्हणतात. अजून एक शेवटचा मुद्दा, की याला स्क्रिप्चर ऑफ द स्क्रिप्चर्स का म्हणतात, अतिशय तो महत्वाचा आहे. की उपनिषद वाचत असताना त्या शब्दांचे अर्थ अनेकदा आपण जर डिक्शनरी बघितली तर तिथे सापडत नाही. हा तिसरा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मी तुमचं सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो या पॉइंटवरती. हे जे आत्मसाक्षात्काराच्या अनुभूती आपण चर्चा करतो ना बंधू, आपण चर्चा करतोय, आपल्याला काही अनुभूती झालेली नाहीये, पण ह्या सगळ्या अनुभूती उपनिषदांमध्ये नोंदवल्या गेलेल्या आहे. ऋषींनी नोंदवल्या, त्यांनी तिथे लिहून ठेवलेल्या आहे. आणि त्याचा अर्थ आपल्याला जेव्हा कळत नाही संस्कृतचा, तर आपण काय करतो, डिक्शनरी रेफर करतो, वेबस्टर रेफर करतो. पण तिथे सुद्धा या अनुभूतींचा अर्थ आपल्याला कुठेही सापडत नाही. असे अनेक शब्द आहेत. काहीतरी ज्याला म्हणतो की त्याच्या जवळचा अर्थ, त्याच्या जवळचा अर्थ असं काहीतरी सापडतं, पण एक्झॅक्टली त्याचं म्हणणं त्या शब्दाचा काय अर्थ नाही सापडत. मग त्या शब्दांचा अर्थ आपल्याला कसा कळेल? श्रीरामकृष्णांचं हे जीवनचरित्र हे वाचल्यानंतर. कारण की या सगळ्या गोष्टी, ह्या सगळे अनुभव याच्यामध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत. म्हणून ज्या गोष्टींचे, अनेक शब्दांचे अर्थ जे आपल्याला उमजत नाही, त्याचा उलगडा होत नाही, ते ठाकूरांच्या चरित्र म्हणजे हे जे त्यांचा लीला प्रसंग वाचून त्यातून ते आपल्याला कळणार आहे. म्हणून आणि आत्ताच त्या सगळं झालेलं आहे. हे काही 5000 वर्ष आधी झालेली घटना नाही आहे. जस्ट 150-160 वर्ष आधी या सगळ्या घटना घडलेल्या आहे. आणि त्या सगळ्या ऑथेंटिक पद्धतीने नोंद त्याची केल्या गेलेली आहे. म्हणूनच लीला प्रसंगाचा एक खूप आगळा वेगळा महत्व आहे. आणि म्हणूनच याला स्क्रिप्चर ऑफ द स्क्रिप्चर्स असं रामकृष्ण संघामध्ये याचा खूपच त्याचा महत्व आहे. आता शास्त्र म्हटल्यानंतर बंधू भगिनींनो, त्या शास्त्र वाचण्याच्या आधी आपल्याला 4 प्रश्नांचे उत्तर मिळाले पाहिजे. आपल्यापैकी ज्या लोकांनी वेदांताचं अध्ययन केलं आहे किंवा वेदांत आपण जर म्हणजे यूट्यूबवरती किंवा इतर कुठून ऐकलं असेल, तर 4 प्रश्न हे नेहमी वेदांत आपल्याला विचारत असतो कोणत्याही ग्रंथाच्या सुरुवातीला. आणि जेव्हा आपण हे अध्ययन करत आहोत तर हे 4 प्रश्न आपण याला सुद्धा लावणार आहोत. कारण की आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळाले पाहिजे. आणि रामकृष्ण विवेकानंद भावधारेचं हेच एक मोठं वैशिष्ट्य आहे की आपल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहेत. आपण बघतो की स्वामी विवेकानंद आणि भगवान श्रीरामकृष्ण यांचे संवाद बघा, काय जबरदस्त संवाद आहे सगळे. आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ठाकूर देतात. आणि अध्यात्मामध्ये प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शक्य पण नसतं, हेही आपल्याला माहिती आहे. पण तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण बिलकुल ज्याला म्हणतो की डायरेक्ट अनुभव देऊन, स्पर्श करून आणि त्या सर्व गोष्टींचा अनुभव त्यांना करून देतात. त्यांची दुसरी भेटच लक्षात घ्या. जेव्हा स्पर्श करतात नरेंद्रनाथ तयार नसतात.
त्या अनुभव करता. आणि म्हणून लागलीच काय म्हणतात की तुम्ही माझं काय केलं हो, मला अजून आई वडील आहेत. तयार नव्हते त्या अनुभूती करता. म्हणण्याचा अर्थ काय की रामकृष्ण विवेकानंद भावधारेमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. तर हे 4 प्रश्न मी तुमच्या पुढे मांडतो, त्याचं विवेचन आपण आज करूया, कारण की या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळालेच पाहिजे. कोणताही ग्रंथ सुरू करण्याच्या आधी विशेष करून वेदांतमध्ये ही पद्धत आहे की त्या ग्रंथ त्याचं वाचण्याचं प्रयोजन काय आहे. व्हाय आय शुड रीड दॅट स्क्रिप्चर, पहिलं. दुसरं, ते हे शास्त्रग्रंथ वाचण्याचा कोण अधिकारी आहे, कोणाला अधिकार आहे. तिसरं, त्या ग्रंथामध्ये किंवा त्या ग्रंथाची विषयवस्तू काय आहे, सेंट्रल आयडिया काय आहे, त्याच्यामध्ये काय तत्व मांडले गेलेले आहेत. आणि चौथं, संबंध. कसला संबंध, माझ्या जीवनाचा आणि त्या शास्त्र ग्रंथाचा काही संबंध आहे का. फार खोलात आपण चर्चा करणार आहोत बंधू भगिनींनो. मी पुन्हा तुम्हाला विनंती करेन, आय बेग युअर पेशन्स, तुमचा धीर फक्त ठेवा. आपण जेव्हा साधक भावाकडे जाऊ तर जे तुम्हाला अपेक्षित आहेत घटना आणि इंटरप्रिटेशन, ते समजण्याकरता हे फार जरुरी आहे. तर पहिला प्रश्न घेऊया की हे शास्त्रग्रंथ वाचण्याचं काय प्रयोजन आहे. मी या प्रश्नाचे 2 भाग करतो. पहिला भाग की शारदानंदजी महाराजांनी हे ग्रंथ का लिहिलं आणि आपण का वाचावा. शारदानंदजी महाराजांनी हे ग्रंथ का लिहिलं आणि आपण का वाचावं. तर पहिलं कारण जे शारदानंदजी महाराज सांगतात की मी हे ग्रंथ का लिहिलं, तर त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, ते लौकिक कारण आहे की माताजी जेव्हा जयरामबाटीहून यायच्या, म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांच्या लीला संवर्णानंतर कलकत्त्याला यायच्या, तर ते कधी या भक्ताच्या घरी कधी त्या भक्ताच्या घरी, आणि त्यांची फार आबाळ व्हायची. आणि ते शारदानंदजी महाराज बघू शकत नव्हते. तर त्यांच्या मनात अशी एक आयडिया आली की उद्बोधन पत्रिका, जी आपली बांगला मासिक आहे, त्या मासिकामध्ये मी भगवान श्रीरामकृष्णांचे काही निवडक प्रसंग लिहिणार. ते निवडक प्रसंग लिहिल्यानंतर त्या उद्बोधनची ग्राहक संख्या वाढेल, आपल्याला थोडे पैसे प्राप्त होतील, आणि त्या पैशातून माताजींकरता मी घर बांधणार. आणि त्यांनी खरंच त्यावेळेस बँकेत जाऊन स्वतःच्या जबाबदारीवर ते कर्ज घेतलं होतं, आणि या माध्यमातून त्यांनी ते कर्ज फेडलं होतं. तेव्हा छोटंसं घर होतं, आता उद्बोधन म्हणजे एकदम बिलकुल एक पॅलेसच झालेलं आहे. किती खोल्या मलाही सुद्धा माहीत नाही इतके वेळ गेल्यानंतर, पण त्यावेळेस जे काही बांधलं गेलेलं होतं, तर त्यांचा म्हणजे उद्दिष्ट हा होता की यातून जे काही थोडा अर्थ प्राप्त होईल, तर एक किमान 2 खोल्या का न हो, माताजींकरता काहीतरी सोय असली पाहिजे. हे एक कारण होतं. दुसरं कारण, स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेतून परत आले भारतामध्ये, आणि ते सुद्धा चारी बाजूंना भगवान श्रीरामकृष्णांचेच वाणीचा प्रचार करत असताना, भगवान श्रीरामकृष्णांचेच काही भक्त त्यांनी सुद्धा ठाकूरांवरती लिहायला सुरुवात केली. आणि व्हायचं काय की प्रत्येक जण ज्यांनी जसं ठाकूरांना समजलं, आपल्या आपल्या पद्धतीने लिहित होते. चूक अचूक हे ठरवणार कोण. हे पहा, फार मोठी गल्लत निर्माण झाली होती बरं. म्हणजे आणि या गोष्टीची आपल्याला कल्पना येऊ शकत नाही, कारण की आज आपल्याकडे लीला प्रसंगासारखा एक ऑथेंटिक ग्रंथ आहे, ज्याच्या मनात जे येईल. आणि स्वामी विवेकानंद ज्यांचे गोडवे गात आहेत, ते किती महान असतील आहे, मग त्यांच्याबद्दल वाचायचं आहे. मग कोणत्याही सोम्या गोम्याने काहीही लिहिलं तर ते वाचायचं, आणि त्याच्यातून समाजामध्ये फार गल्लत निर्माण होऊ लागली. तर लोकांच्या पुढे भगवान श्रीरामकृष्ण एकदम योग्य पद्धतीने
त्यांचं योग्य चरित्र त्यांच्या पुढे जावं, या पण एक उद्दिष्टाने लीला प्रसंगाच्या लिहिण्याची सुरुवात यांनी केली, सारदानजी महाराजांनी, आणि ही जबाबदारी त्यांना स्वतः स्वामी विवेकानंदांनीच दिली. तिसरं कारण, त्यांनी का लिहिलं. काही भक्तांनी आपल्या आपल्या पद्धतीने इंटरप्रिटेशन करून लिहायला सुरुवात केली होती. त्याचं उदाहरण पण माझ्या पुढे आहे, पण मी सध्या सांगत नाही, मी पुढे सांगणार. तिसरं कारण की सारदानंदजी महाराजांनी हे का लिहिलं, तर जेव्हा त्यांना विचारण्यात आलं होतं की महाराज तुम्ही हे लीला प्रसंग याची सुरुवात का केली, 2 कारणं ते त्यांनी आपल्याला दिसतात. तिसरं अतिशय महत्त्वाचं आणि ते आध्यात्मिक कारण, ते म्हणतात या जगातल्या सर्व धर्माच्या, सर्व संप्रदायांच्या साधकांना त्यांच्या जीवनात प्रकाश मिळो, याकरता मी हे लीला प्रसंग लिहित आहे. तिसरं अतिशय महत्त्वपूर्ण, मी पुन्हा त्याची पुनरावृत्ती करतो. सारदानंदजी महाराज स्वतः म्हणतात की या जगातील सर्व धर्माच्या, सर्व संप्रदायांच्या साधकांना त्यांच्या जीवनात प्रकाश मिळो, याकरता मी हे लीला प्रसंग लिहित आहे. हे ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये नक्कीच प्रश्न निर्माण होतो की अरे भगवान श्रीरामकृष्ण हिंदू होते, त्यांनी हिंदू धर्माची किंवा इतर धर्माची साधना केली, पण लीला प्रसंग वाचल्यानंतर इतर धर्माच्या साधकांना, इतर पंथांच्या साधकांना कसा काय प्रकाश मिळेल. तर पुन्हा तेच कारण की जर आपल्यापैकी ज्या लोकांनी लीला प्रसंग वाचलं असेलच, तर आपल्याला काय लक्षात येतं की या लीला प्रसंगामध्ये भगवान श्रीरामकृष्णांनी जरी हिंदू धर्माचं अवलंबन केलेलं आहे, पण आपल्याला काय वाचायला मिळतं, ते किती नैतिक होते. म्हणजे पहा, कोणत्याही धर्माच्या साधकाला नैतिक होणं गरजेचं आहे. व्याकुळता ही आवश्यक आहे, ईश्वर प्राप्ती करता ईश्वराप्रती प्रेम हे आवश्यक आहे, त्याग आवश्यक आहे, वैराग्य आवश्यक आहे. आता हे लीला प्रसंग वाचल्यानंतर आपल्याला अजून वेगळं काय मिळतं. म्हणजे मी जो मुद्दा आपल्या पुढे मांडू इच्छितो बंधू भगिनींनो, की पहा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही संप्रदायाचा साधक असो, पण जर या गोष्टी त्याच्या जीवनात नसतील, नैतिकता, ईश्वरप्राप्तीची व्याकुळता, ईश्वरप्रती प्रेम, संसाराचं त्यागाची भावना संसाराप्रती आणि वैराग्याची भावना जर नसेल, तर तो कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पंथाचा असो, त्याला ईश्वरलाभ होणार का? नाही होणार. आणि ठाकूरांनी हे सगळ्या गोष्टीशिवाय अजून काय मांडलंय? ह्याच तो गोष्टी मांडल्या आहे. ह्याच गोष्टी आपल्या जीवनात आचरणात आणल्या, आणि सारदानंदजी महाराजांनी सुद्धा तीच स्पिरिट इतकी परफेक्टली कॅच केली आहे आणि आपल्या पुढे मांडलेली आहे. म्हणून पहा किती परफेक्टली ते सांगतात की या जगातल्या प्रत्येक प्रामाणिक साधकाला त्याच्या जीवनामध्ये प्रकाश लाभो, त्याच्याकरता मी हे धर्मग्रंथ लिहित आहे. म्हणजेच काय की समजा एखाद्या इतर धर्माच्या, इतर संप्रदायाच्या साधकाने जर हे वाचलं, तर त्याच्या जीवनामध्ये त्याच्या इष्टाप्रती त्याचं प्रेमच वाढणार का? कारण की त्याचा त्याग वाढणार, वैराग्य वाढणार, ईश्वर व्याकुलता वाढणार, ईश्वराप्रती प्रेम, त्याचं जे इष्ट असेल त्याच्याप्रती प्रेम वाढणार. पहा किती एक ज्याला म्हणूया की एक ब्रॉड आउटलुक सारदानंदजी महाराजांचा होता, क्षमा करा, ठाकूरांचा होता. आणि तोच ब्रॉड आउटलुक बरोबर श्रीरामकृष्णांनी, क्षमा करा, सारदानंदजी महाराजांनी पकडला आणि या पुस्तकात तो तुमच्या माझ्या पुढे नमूद केलेला आहे. आपण चर्चा करत आहोत प्रयोजन, आणि प्रयोजनमध्ये पहिला भाग आपण घेतला की सारदानंदजी महाराजांनी हे ग्रंथाची रचना का केली. पहिलं माताजींकरता, लौकिक कारण झालं, पण येस, माताजींची व्यवस्था झाली पाहिजे. दुसरं अतिशय महत्त्वाचं की प्रत्येक साधकाला त्याच्या जीवनामध्ये हे लाभो, एक प्रकाश लाभो. आणि
विशेष करून दुसरं असं होतं की काही चुकीच्या मत प्रकट झालेले होते श्रीरामकृष्णांबद्दल. चुकीचे म्हणजे ज्याला जसं वाटलं तो तसं लिहित होता आणि योग्य पद्धतीने श्रीरामकृष्णाला मांडलं गेलं पाहिजे, ते दुसरं कारण. आणि तिसरं, प्रत्येक साधकाला त्याच्या जीवनामध्ये प्रकाश मिळो याच्याकरता त्यांनी लिहिलं. हे अतिशय एक महत्त्वाचा मुद्दा होता मला असं वाटतं. आता आपण का वाचावं? आता एक तर सरळ आणि स्पष्ट कारण आपल्याला असं दिसतं की अहो आम्ही श्रीरामकृष्णाचे भक्त आहोत, त्यांना मी आदर्श निवडलेला आहे, आम्हाला मोक्ष पाहिजे. हे सगळे कारण एकदम योग्य आहे बरं, याच्यातलं एक पण कारण चूक नाही आहे. आमच्यामध्ये इम्परफेक्शन्स आहेत, आम्हाला परफेक्शन्स आणायचे आहेत. आमचे इष्ट श्रीरामकृष्ण आहेत, आम्हाला मुक्ती पाहिजे, आम्हाला मोक्ष पाहिजे, आम्हाला आत्मसाक्षात्कार पाहिजे, आम्हाला ब्रह्मसाक्षात्कार पाहिजे. अगदी 100% हे सगळे उत्तर बरोबर आहेत. पण एक पाऊल अजून आपण पुढे जाऊया. मोक्ष तर अनेकांना पाहिजे असतं, पण हे चरित्र वाचून आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणणारे किती असतात? हे पहा, या ग्रंथाला साहित्यासारखं वाचणं किंवा जिज्ञासापोटी वाचणं सहज शक्य आहे. आणि नुसतं कौतुक करणं की खरंच हो तुमचे श्रीरामकृष्ण फार ग्रेट होते. काही बदल घडला का? नाही. मी हे मुद्दाम का मांडतोय की आपण सर्वजण साधक आहोत आणि आपले इष्ट श्रीरामकृष्ण आहेत. तर अपेक्षित काय आहे की याचं सारखं सारखं चिंतन अध्ययन करून इन डेप्थ आपल्यामध्ये बदल घडला पाहिजे. हेच शारदानंदजी महाराजांना अपेक्षित आहे आणि हेच प्रयोजन सुद्धा आहे. बदल आपल्या जीवनामध्ये हे फार अपेक्षित आहे. 10 वर्ष आधी आपण जे होतो ते आपण आज नाही, पण आपली प्रगती झाली आहे ना. आता प्रगती मोजायची काही फार आवश्यकता नाही आहे, पण येस, त्यांच्याप्रती प्रेम वाढलेलं आहे ना. ते केव्हा होईल? जेव्हा सतत आपण या ग्रंथाचं परिशीलन करू. तर पहिलं कारण जे आपण सर्वांचं आहे, मोक्ष, मुक्ती, आत्मसाक्षात्कार, इम्परफेक्शन दूर करणं, ते बरोबर आहे. दुसरं आणि अतिशय महत्त्वाचं की ते वाचल्यानंतर म्हणजे आपल्या जीवनामध्ये बदल हा घडला पाहिजे, ते प्रयोजन आहे. तिसरं आणि ते फार महत्त्वाचं जे या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला आढळतं आणि ते मांडण्याकरता मी तुमच्या पुढे एक छोटा प्रश्न आधी मांडतो. 2 चरित्रांच्या माध्यमातून गिरीशचंद्र घोष आणि स्वामी विवेकानंद. प्रथम काही भेटीनंतरच गिरीशचंद्र घोष त्यांचा इतका विश्वास बसला ठाकूरांवरती की काही महिन्यामध्ये ठाकूर स्वतः सुद्धा म्हणायचे की गिरीशचा विश्वास म्हणजे 16 आणे. आणि तेच त्यांचे अतिशय सर्वोत्कृष्ट शिष्य स्वामी विवेकानंद त्यांच्या जीवन म्हणजे ठाकूरांच्या जीवनाच्या शेवटपर्यंत त्यांची परीक्षा घेतात. शेवटचे काही दिवस उरले आहेत, त्यांना खूप त्रास होत आहे गळ्याचा, आणि तेव्हा सुद्धा नरेंद्रनाथांच्या मनामध्ये शंका येते की इतका यांना त्रास होत आहे आणि या क्षणी सुद्धा यांनी जर म्हटलं की मी अवतार आहे तर मानेन, म्हणजे काय ही लीला आहे बघा. सी द कॉन्ट्रास्ट. भेटीच्या काही काळानंतरच गिरीशचंद्र घोषच्या मनामध्ये इतका विश्वास निर्माण झालेला आहे आणि ते म्हणतात सुद्धा, ठाकूर सुद्धा म्हणतात की गिरीशचा 16 आणे विश्वास आहे. म्हणजे ठाकूर सुद्धा पावती देऊन राहिले आहेत. आणि त्यांचे म्हणजे सर्वश्रेष्ठ शिष्य त्यांचं काही केलं विश्वास बसत नाहीये की भाई काय लीला आहे भगवान जाणे, बिलकुल शेवटपर्यंत हे अवतार आहेत का.
हे दोन एक्स्ट्रीम आपल्याला श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये त्यांच्या म्हणजे जिवंत काळी बघायला मिळतात. मी जो मुद्दा तुमच्या पुढे मांडू इच्छितो की पहा, ईश्वराला तत्वतः ओळखणं एक गोष्ट आणि ईश्वरावर सरळ मनाने विश्वास ठेवणं एक गोष्ट. मी आशा करतोय की मी विषयाला फार जास्त क्लिष्ट नाही करत आहे, पण ह्या दोन एक्स्ट्रीम्स लक्षात आले असतील की गिरीश जे सरळ मनाचे, त्यांचं चरित्र तुम्ही सोडून द्या बरं, ते आपल्याला बघायचं काम नाही आहे. आपल्याला बघायचं काम काय की त्यांनी आपल्या जीवनामध्ये जी सरळता प्राप्त केलेली आहे, की ज्या सरळतेच्या माध्यमातून त्यांना भगवान श्रीरामकृष्णाच्या अवतार तत्वावरती किंचित संदेह नाही आहे. मागच्या जन्माची त्यांची तपस्या असेल, असणारच, पण या बाजूला आपण बघतो तो स्वामी विवेकानंद की जे शेवटपर्यंत त्यांच्यावरती संदेह घेत आहे. आता या दोन एक्स्ट्रीम जर बघितले तर तुमची आणि माझी स्थिती कुठे आहे? आता मी मुद्द्यावरती येतोय खास. त्यांना तर विश्वास प्राप्त झाला गिरीशचंद्र घोषांना. स्वामी विवेकानंदांनी त्यांची सतत परीक्षा घेऊन, चाचणी घेऊन, स्वतःचे सगळे जे प्रश्न त्यांच्याकडनं सोडून ठाकूरांकडनं मग त्यांना विश्वास झाला की हो, हे खरंच अवतार आहे. पण आपल्या सर्वांपैकी आपण न तर गिरीशचंद्र घोष आहोत आणि स्वामी विवेकानंद पण नाही आहोत. मग आपली स्थिती काय? गीतेमधल्या 2 श्लोकाचा संदर्भ मी घेऊ इच्छितो. मनुष्याणाम सहस्त्रेषु कश्चित यतति सिद्धये यतताम अपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. मनुष्याणाम सहस्त्रेषु, हजारो हजारो मनुष्यांपैकी, कश्चिन यतति सिद्धये, काही लोकांनाच ते सिद्ध होतात, म्हणजे त्यांना ईश्वर तत्व कळतो किंवा ते समजतात. यतताम अपि सिद्धानाम, आणि जे सिद्ध झालेले आहेत त्याच्यामध्ये पण फार कमी असतात, खूपच कमी, की ज्यांना मी तत्वतः कळतो असं भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात, भगवान श्रीकृष्ण म्हणतात. इतक्या लोकांमधून काही लोकांनाच त्यांना ती सिद्धता प्राप्त होते, माझ्याबद्दल ते त्यांना थोडं कळतं. आणि अशा अनेक लोकांपैकी मला तत्वतः कळण्याकरता ते फार फार कमी असतात. आणि दुसरा म्हणजे जन्मकर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोजुन, की माझे जन्म कर्म हे सगळे दिव्य आहेत, हे ज्याला कळतं त्याचा पुन्हा जन्म होत नाही. पण पुन्हा या सगळ्या गोष्टी कशा झाल्या? एक्स्ट्रीम वरती झाल्या. आपल्यापैकी कोणीही गिरीशचंद्र घोष पण नाही आणि स्वामीजी तर नाहीच नाही. तर आपल्याकरता मग मार्ग कोणता? आपल्याकरता मार्ग आहे श्रीरामकृष्ण लीला प्रसंगाचं अनुशीलन. का? कारण की स्वतः शारदानंदजी महाराज या ग्रंथ परिचयामध्ये सांगतात की या ग्रंथाचं सारखं सारखं अध्ययन का केलं पाहिजे. जितकं जितकं आपण या ग्रंथाचं अनुशीलन करू, जितकं जितकं आपण या ग्रंथाचं अनुशीलन करू, तितकं तितकं भगवान श्रीरामकृष्णांचं अवतार तत्व आपल्याला आपल्या कॉन्शियसनेसमध्ये, आपल्या चेतनेमध्ये ते जागृत होईल. आणि जितकं ते तत्व जागृत होईल तितकं तितकी आपली भक्ती वाढेल, साधना वाढेल, वैराग्य वाढेल, संसाराप्रती त्याग वाढेल आणि तितकी तितकी आपली आध्यात्मिक प्रगती होईल. म्हणून या ग्रंथाचं सतत अनुशीलन हे जरुरी आहे. ग्रंथ परिचयामध्ये असं स्पष्टपणे शारदानंदजी महाराज म्हणतात. मुद्दा थोडासा लांबला आहे, मी लक्षात देऊन देतो. आपण काय चर्चा करत होतो? प्रयोजन काय आहे, शारदानंदजींनी का लिहिलेलं आहे हे बघितलं, आणि आता चर्चा करतो आपण हे का वाचलं पाहिजे आपल्यामध्ये बदल घडवण्याकरता.
भगवान श्रीरामकृष्णांप्रती आपली भक्ती वाढेल, त्यांचं अवतार तत्व समजण्याकरता. कारण की गिरीश घोषला ते त्यांच्या सरळ स्वभावामुळे कळलं. स्वामीजींना त्यांच्या त्या आध्यात्मिक त्यांची जी एक ताकद होती त्यांच्या माध्यमातून त्यांना कळलं. आपण तर मध्येच लटकलेले आहोत. आपल्याकरता आपल्याकरता आवश्यक काय आहे की आपण जितकं या ग्रंथाचं अनुशीलन करू, परिशीलन करू, तितकंच भगवान श्रीरामकृष्णांचं अवतार तत्व आपल्याला समजेल. जितकं अवतार तत्व आपल्याला समजेल तितकीच आपली भक्ती वाढेल, प्रेम वाढेल, संसाराप्रती त्याग, वैराग्य आपलं वाढेल, तितकीच आपली प्रगती होईल. 4 प्रश्न याची चर्चा करत आहोत. पहिला प्रश्न आपण बघितला की याचं प्रयोजन काय आहे. दुसरं आता प्रयोजन, अधिकारी, विषय आणि संबंध. तर आता याला वाचण्याचा अधिकारी कोण आहे. तर प्रयोजनमध्ये आपण आत्ताच चर्चा केली. अधिकारी म्हणजे याच्याकरता काही युनिव्हर्सिटीची पदवी वगैरे पाहिजे यातला भाग नाही आहे. अधिकारी कोण आहे. त्याला मोक्ष पाहिजे, ज्याला स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा आहे, ज्याला श्रीरामकृष्णांनी दाखवलेला हा मार्ग हा योग्य आहे, त्या मार्गावरती ज्याची श्रद्धा आहे तो अधिकारी आहे. बाकी इथे कोणत्याही प्रकारचा सामाजिक अधिकार किंवा काही संप्रदाय विशेष, जाती विशेष काही नाही. ईश्वरच सत्य आणि बाकी सर्व अनित्य या सिद्धांतावरती ज्याचा विश्वास आहे, ज्याला ईश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे, त्यांनी या ग्रंथाचं अध्ययन करावं आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा. तर प्रयोजन आणि अधिकारी या 2 प्रश्नांची चर्चा केली. पुढचं जे आहे ते आहे विषय, की या ग्रंथामध्ये काय विषय मांडला गेलेला आहे. हे फार महत्वाचं आहे बरं. जर टेक्निकल दृष्टीने बघितलं तर वेदांताच्या दृष्टीने ब्रह्म, सत्य, जगन, मिथ्या हे या तत्वतः या ग्रंथात, या शास्त्र ग्रंथात मांडल्या गेलेलं आहे. का. भगवान श्रीरामकृष्णांना जर आपण मनुष्य रूपाने बघितलं तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये त्या मनुष्य जीवनाचं कसं सार्थक करून घेतलं, आपल्या त्या चैतन्यामध्ये त्या ब्रह्मसाक्षात्काराचं प्रगटीकरण करून. हेच तर सांगितलं आहे ना, वेगळं काही सांगितलेलं नाही आहे. आणि हेच तर आपल्याला पण अपेक्षित आहे की जर हे जग असत्य आहे आणि फक्त ब्रह्मतत्वच सत्य आहे तर त्याची अनुभूती मला झाली पाहिजे. आणि ती कशी होणार हाच विषय तर याच्यात मांडलेला आहे. जर तो विषय याच्यात मांडला आहे तर याची विषयवस्तू काय आहे. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. म्हणजे वेदांताचा हा ग्रंथ आहे असं म्हटलं, किंवा हा एक याची विषयवस्तू ब्रह्मसत्य जगन मिथ्या आहे असं म्हटलं, किंवा भगवान श्रीरामकृष्णांचे जे सगळे ज्याला म्हणूया की त्यांचं साधना जी आहे ती याच्यात मांडली गेली आहे आणि ती साधना माझ्याकरता आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने तो विषय मांडला गेलेला आहे असं जर म्हटलं तरी चालेल. तर पहिलं बघितलं प्रयोजन, दुसरं बघितलं अधिकारी कोण आहे, तिसरं बघितलं विषयवस्तू आहे ब्रह्मसत्यम जगत मिथ्या, आणि चौथं संबंध. संबंध याचा अर्थ काय हो. एक उदाहरण घेऊन समजूया. एखाद्या मुलाला डॉक्टर व्हायचं आहे तर तो इकॉनॉमिक्स वाचतो का. नाही. तो काहीतरी बॉटनी, झुलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री वाचेल, मग काय ती परीक्षा नीट ती पास करणार आणि मग मेडिकल शिकणार, फिजिओलॉजी, एनाटॉमी वगैरे काय काय विषय असतात. म्हणजे जीवनाचा उद्दिष्ट आणि जे ग्रंथ वाचत आहोत त्याच्यामध्ये काहीतरी सामंजस्य असलं पाहिजे, काहीतरी संबंध असला पाहिजे. डॉक्टर व्हायचंय आणि इकॉनॉमिक्स वाचतोय तर हे असंबद्ध गोष्ट आहे एकदम. काही संबंधच नाही दोन गोष्टीचा. आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय हो. मोक्ष प्राप्ती, आत्मसाक्षात्कार आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. आपण जे ग्रंथ ज्याचं अनुशीलन करणार आहोत त्याच्यामध्ये तेच दिलंय का. हो. ठाकूरांच्या साधना, ठाकूरांचे कार्य, ठाकूरांची घटना हे सगळं त्यात लिहिलं आहे. त्यात हे सांगितलं गेलेलं आहे की आपण सुद्धा कसं आत्मसाक्षात्कार प्राप्त करू शकतो.
आणि हे जर लिहिलेलं आहे, आपल्या जीवनाचा उद्दिष्ट मोक्ष, मोक्ष कसं प्राप्त करायचं या ग्रंथात लिहिलेला आहे हे आपल्याला माहिती आहे, याचा अर्थ हा संबंध योग्यच आहे. त्याला म्हणतात संबंध. आणि विशेषकर आपण सर्व साधक आहोत, विशेषकर रामकृष्ण विवेकानंद भावधारातले आपण सगळे म्हणजे भक्त आहोत. तर फक्त अनुशीलनच कशाला? आपण जी काही सेवा कार्य करतो ते सुद्धा मोक्षप्राप्ती करता करतो. जे आपल्या जीवनातलं म्हणजे आपल्याला ठाकूरांनी शिकवलंच आहे की घरी सुद्धा आपण राहतो तर कसं राहतो? त्या मोलकरणीसारखं, की जिला माहिती आहे की हे घर माझं नाही, माझं घर कुठे आहे? माझं घर तर गावी आहे, माझा मुलगा गावी आहे. तसंच आपण सर्वजण भक्त हे प्रयत्न करतो की या संसारात आपण राहत आहोत, पण आपलं लक्ष आपण प्रयत्न करतो की ठाकूरांच्या चरणीच असू देत. जीवनाचं प्रत्येक कार्य आपण प्रयत्न करत असतो की तो ठाकूरांच्या चरणीच असू देत. आपलं पूर्ण लक्ष किंवा प्रत्येक ऍक्टिव्हिटी आपण जे करतो, मग ती कदाचित घरातली असो की मठातली असो, आपलं उद्दिष्ट काय? मोक्ष प्राप्तीच उद्दिष्ट आहे जीवनाचा. आणि ते मोक्ष कसं प्राप्त करावं हे आपल्याला हे ग्रंथ शिकवत आहे किंवा शिकवणार आहे. तर जो संबंध आहे आपल्या जीवनाचा, आपल्या जीवनाच्या उद्दिष्टाचा आणि या ग्रंथाचा, तो एकदम त्याच्यामध्ये कॉन्ग्रुएन्सी आहे. म्हणजे असं काही आपण आपल्या जीवनाच्या उद्दिष्टाच्या विपरीत काही वाचत नाहीये, तर तो संबंध सुद्धा एकदम सुयोग्य आहे. तर हे 4 प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे असतात, विशेष करून जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्याही ग्रंथाचं अध्ययन करतो. विशेष करून जेव्हा वेदांत ग्रंथाचं अध्ययन करत असतो तेव्हा प्रयोजन, अधिकारी, विषय आणि संबंध हे क्लिअर असले पाहिजे. म्हणजे काय की आपल्याला त्या ग्रंथ वाचण्यामध्ये आपल्याला खूप एक सुलभता प्राप्त होत असते. अजून एक महत्त्वाचा बिंदू, मागच्या वेळेस मुद्दा जो मागच्या वेळेस थोडासा टच केला होता, पण त्याला थोडंसं अजून एक आज डिटेल्समध्ये जाऊन मग तिथे आपण थांबूया. अवतार यांना समजणं हे खूपच कठीण असतं, विशेष करून जेव्हा ते मानव देह धारण करून येतात. वचनामृतमध्ये आपण वाचतो, तुम्ही सर्वांनी वाचलाय, मला पूर्ण विश्वास आहे. प्रभू रामचंद्र जेव्हा त्यांनी जन्म घेतला मनुष्य रूपाने, त्यांना फक्त 12 ऋषींनी ओळखलं. वचनामृतमध्ये आपण बघतो. बाकी बाकी म्हणजे बाकी सगळ्यांना थोडंसं संभ्रम होतो. हो, असं वाटतं कधी हो हे अवतार वगैरे आहेत, पण 12 ऋषींनी मात्र बिलकुल ओळखलं होतं की हे अवतार आहेत. तसंच भगवान श्रीरामकृष्णांना ओळखणं फार अवघड, कोणत्याही अवतारांना, मग ते बुद्ध असो, शंकराचार्य असो, ख्राइस्ट असो, महावीर असोत, अवतारांना ओळखणं जेव्हा ते मानव देह धारण करून येतं फार अवघड असतं. आणि आपण हे सुद्धा बघितलं की युग प्रयोजनाच्या अनुयायी युग प्रयोजनाच्या अनुसार शक्ती घेऊन येतात आणि नाम आणि रूप बदलून येतात. युग प्रयोजनाच्या अनुसार ते स्वतःला बदलतात का, याचं थोडं विश्लेषण करूया. 2000-3000 वर्ष आधी भारताची सामाजिक, आर्थिक, राजनैतिक परिस्थिती पूर्ण वेगळी होती. त्यावेळेस जे भारताचे मापदंड होते, त्याग आणि सेवा किंवा अध्यात्म किंवा धर्म हाच त्याचा मूळ गाभा होता. पण जसं जसं काळ लोटत गेले, आता मी एकदम थेट गेल्या 1000 वर्षाचा इतिहास त्याच्यात थोडासा गोषवार आपण घेणार आहोत. गेल्या 1000 वर्षामध्ये काय झालं की भारतावरती परकीयांनी आक्रमण केले आणि ते इथे वसून गेले. त्यांच्या संस्कृतीचा प्रभाव आपल्या संस्कृतीवरती खूप जबरदस्त झाला. आपले मूळ तत्व त्याग आणि सेवा
आणि हे परकीयांचं जे काही होतं त्याचा त्याग आणि सेवा किंवा अध्यात्माचा काहीही संबंध नाही, कवडीचा सुद्धा संबंध नाही. आपण स्वभावाने मवाळ, आपल्याकडे पैसे नव्हते तर त्यांचं सगळं चांगलं आणि आपलं सगळं वाईट, ही सगळी परिस्थिती पहा. म्हणजे माझा महत्वपूर्ण मुद्दा काय आहे की 2000 वर्ष आधी जी आपल्या मनाची स्थिती होती ती या परकीयांच्या आक्रमणामुळे सगळी बदलून गेली. आपल्याकडे भोगवाद, जडवाद हे कधी नव्हतं. पण गेल्या जेव्हा 1000 वर्षाचा इतिहास बघतो, विशेषकर अजून 500 वर्षाचा, तर आपल्याकडे हा भोगवाद आणि जडवाद किंवा विज्ञानवाद किंवा इंडस्ट्रियलायझेशन हे आलं. आणि भोगवाद आला त्याच्यामुळे काय झालं, मला अजून पाहिजे, मला अजून पाहिजे, मला अजून पाहिजे. अरे ही भारताची संस्कृती नव्हती. वसुधैव कुटुंबकम जे काही आहे ते सर्वांचं आहे. मी तुमच्यापुढे मांडू इच्छितो की अवतार हे नामरूप बदलून का येतात, शक्ती वेगळी घेऊन का येतात, हा मुद्दा विसरू नका बरं, हा बिलकुल लक्षात ठेवा. कधी कधी मी तपशिलात इतकं वाहून जातो की कधी कधी असं वाटतं की अरे मूळ मुद्दा आपण हरून बसतोय की काय. नव्हे, तसं नव्हे. तर हे जे आपल्यावरती आक्रमण झाले आणि या सगळ्या विदेशी शक्ती ज्यांच्याकडे भौतिक ताकद खूप होती, आर्थिक ताकद खूप होती, तर त्यांची संस्कृती खूप चांगली आणि आपली संस्कृती खूप खराब, हे कुठेतरी आपल्या मेंदूवरती खूप सुदृढ झालं. आणि मग आपल्या भारतीयांची मनं जिथे अध्यात्माने भरपूर होती एका काळी, त्याचा प्रभाव काय झाला की आपल्याला सुद्धा ते त्यांचा भोगवाद, त्यांचा जडवाद, त्यांचा तो चंगळपणा, त्यांचे ते इंडस्ट्रियलायझेशन ते आवडू लागलं. आणि ते आवडता आवडता असं झालं की आपले मूळ तत्व पण विसरू लागलो. संपूर्णपणे विसरलो नाही, पण थोडंफार ते विसरू लागलो होतो आपण. आणि त्या संधी काळामध्ये बरोबर भगवान श्रीरामकृष्ण जन्माला येतात. जेव्हा आपल्याकडे ब्रिटिश लोकांचं राज्य होतं, बरोबर त्या संधी काळामध्ये भगवान श्रीरामकृष्ण जन्माला येतात, तेव्हा आपले मन पूर्णपणे पालटून गेलेली आहेत. आपल्याला भोगवादच आवडतंय, आपल्याला इंडस्ट्रियलायझेशनच आवडतंय, आपल्याला अध्यात्म नको, आपल्याला धर्म नको. मी जनसाधारणची गोष्ट बोलतोय. आणि त्यातून काय झालं, त्यांची लीला संपुष्टी करता त्यांनी आणलं स्वामी विवेकानंदांना. आणि स्वामी विवेकानंद कसे होते की हे इंग्रजी माध्यमातून शिकलेले, म्हणजे इंग्रजी शिक्षण घेतलेले, पण त्यांच्यामध्ये आध्यात्मिक स्पृहा जबरदस्त आहे. मी एक सांगू इच्छितो बंधू भगिनी की स्वामी विवेकानंद एक इतकं जबरदस्त एक एक कॅरेक्टर स्वामीजींनी आपल्या ठाकूरांनी आणलेलं आहे की पहा, ज्याच्यामध्ये जबरदस्त कॉन्फिडन्स आहे, जिज्ञासा आहे, आध्यात्मिक स्पृहा आहे, पण त्याच्याच बरोबर ते पश्चिमचं विज्ञान आणि पश्चिमच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिकलेले आहेत. म्हणजे काय, त्यांच्यामध्ये विज्ञानाप्रती आस्था आहे, पण त्यांना धर्म काय आहे आणि ईश्वर काय आहे हे जाणून घेण्याची स्पृहा सुद्धा त्यांच्या मनामध्ये तितकीच ताकदीने बळावत आहे. म्हणजेच काय की ते त्यावेळेसच्या युवा मनाचे एक बेस्ट रिप्रेझेंटेटिव्ह होते, असं मला कुठेतरी वाटतं. आणि मग भगवान श्रीरामकृष्ण जेव्हा येतात आणि त्यांचे प्रश्न बघा, जे प्रश्न आपल्या मनामध्ये आज निर्माण होतात ते प्रश्न स्वामीजींच्या मनामध्ये त्यावेळेस सुद्धा निर्माण झाले होते की तुम्ही ईश्वराला बघितलंय का, ईश्वराला प्राप्त करता येतं का. आणि ते प्रश्न त्यांनी बिलकुल धाडसाने थेट विचारले होते भगवान श्रीरामकृष्णांना. आणि ते जबरदस्त उत्तर की हो, ईश्वराला बघता येतं, जितक्या जवळून मी तुला बघितलंय तितक्याच त्याच्यापेक्षाही जास्त जवळ मी ईश्वराला बघितलेलं आहे, हे उत्तर श्रीरामकृष्णांनी दिलंय. माझा म्हणण्याचा अर्थ काय की पहा, जसे युग बदलतात, लोकांची मने बदलतात आणि त्यांच्या मनाच्या अनुयायी धर्माचं स्वरूप न बदलता, ब्रह्मतत्व स्वतःचं स्वरूप न बदलता अवतार घेत असतात, हे मला सांगायचं होतं. त्याच्याकरता ही सगळी पुणे रामायण मी तुम्हाला सांगितली.
मी तुम्हाला पुन्हा ते वाक्य सांगतो, लांबलचक आहे. गीतेचा एक श्लोक घेऊया आधी. अजोपी सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया. हे जे अवतार असतात की ज्यांना जन्म पण नाही मृत्यू पण नाही. तुम्ही म्हणाल की अहो ठाकूरांचा जन्म झाला, त्यांनी देह सोडला. अरे ते देहाचं होतं, ब्रह्मतत्वाचं नव्हे. ब्रह्मतत्वाला जन्म पण नाही, ब्रह्मतत्वाला मृत्यू पण नाही. आणि हे काय वाचतोय पण श्रीरामकृष्ण लीला प्रसंग. याचा अर्थ काय की ती लीला आहे कोणाची? ब्रह्मतत्वाची. कोणत्या रूपाने? की ज्यात ब्रह्मतत्वाने श्रीरामकृष्ण नावाचं नामरूप घेतलं होतं. दिस इज एक्झॅक्टली मिनिंग जे आपल्या सारदांजी महाराजांना म्हणायचंय. काय म्हणायचंय? ही लीला कोणाची आहे? ब्रह्मतत्वाची लीला आहे. नामरूप कोणतं घेतलं? श्रीरामकृष्ण घेतलं होतं. प्रत्येक वेळेस लीला का बदलते? कारण की मानवाचे मन बदलतात. पण हे जे सगळे अवतार असतात हे त्या युगाच्या अनुयायी धर्माच्या बाह्य स्वरूपमध्ये बदल आणतात, पण धर्माचा गाभा तसाच असतो. आणि ब्रह्मतत्व जे येतात, क्षमा करा, हे जे अवतार येतात तर यांची जी शक्ती असते ती वेगळी वेगळी असते. पण ज्याला म्हणतो की त्या शक्ती त्याच्या स्वरूपमध्ये कधी बदल होत नाही. जे ब्रह्मतत्वाचं स्वरूप प्रभू रामचंद्रांमध्ये होतं, जे भगवान श्रीकृष्णांमध्ये होतं, जे महावीर, बुद्ध, ख्रिस्त, शंकराचार्य सगळ्यांमध्ये होतं, तेच जे ब्रह्मतत्व ज्याच्या ती शक्ती कमी जास्ती होत असते, पण त्या ब्रह्मतत्वाचं ज्याला म्हणतो की स्वरूप ते कधी बदलत नाही. धर्माचं स्वरूप कधी बदलत नाही. त्याचं बाह्य स्वरूप लोकांची मनं बदललेली असतात. आपण आताच चर्चा केली की आपली मनं कशी बदलली. आधी आपण असे इतके भोगवादी नव्हतो, पण आपण भोगवादी झालेलो आहोत. तर आता या युगाकरता तेच धर्म त्याचं मूळ स्वरूप न बदलता भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या पुढे मांडलेला आहे. आणि म्हणूनच पहा, शिव भावे जीवसेवा हा कन्सेप्ट इतक्या ज्याला म्हणतो की ताकदीने आधीच्या आचार्याने नाही मांडलाय, पण ठाकूरांनी का मांडलाय, स्वामीजींनी का मांडलाय? कारण की या काळाची ती गरज आहे. तर हे जे युग प्रयोजन अनुसार मला जे मुद्दा मांडायचा होता मी ते कन्क्लूड करतो, तिथे थांबूया. की युग प्रयोजनच्या अनुसार धर्माचा मूळ गाभा न बदलता अवतार अध्यात्म किंवा धर्माची मांडणी करतात. आणि जेव्हा हे जे अवतार येतात हे म्हणजे हे काय असतं? हे ब्रह्मतत्वच असतं. आणि हे ब्रह्मतत्व स्वतःचं स्वरूप न बदलता फक्त नामरूप बदलतात. कधी राम, कधी श्रीकृष्ण, कधी रामकृष्ण, फक्त नामरूप बदलतात आणि त्या युग प्रयोजनाच्या अनुयायी त्या धर्माला स्थापित करत असतात. ठरलेली वेळ संपलेली आहे. जे काही या वर्गापुरतं मला सांगायचं होतं आज ते जवळपास पूर्ण होत आहे. पुढच्या वर्गापासून आपण स्ट्रेट पुस्तकांमध्ये प्रवेश करणार आहोत. फक्त एक जे सांगू इच्छितो की सारदानंदजी महाराजांनी गुरुभाव सगळ्यात आधी लिहिला. गुरुभाव, त्याच्यानंतर साधक भाव, त्याच्यानंतर त्यांनी ठाकूरांचं बालपण आणि पूर्ववृत्तांत लिहिलं आणि त्याच्यानंतर शेवटी दिव्यभाव आणि स्वामी विवेकानंद. आपण जी चर्चा करणार आहोत पहिले आपण साधक भावाची चर्चा करणार आहोत. मी तेही का सांगतो? कारण की आपल्याला ठाकूरांचा मनाचा वेध घ्यायचा आहे आणि विशेष करून आपण साधक आहोत. तर पूर्ण पुस्तकच आपल्याला फार प्रयोजनीय आहे, पण सुरुवात आपण साधक भावनी करूया. कारण की ते एपिसोड्स इतक्या सुंदर पद्धतीने लिहिले गेलेले आहेत की आपण एखाद मधला एपिसोड घेतला त्यातून काही हानी होणार नाही आहे. तर आज आपण इथेच थांबूया. पुढच्या वेळेस साधक भाव सुरू करूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.